36 धावा. गोलंदाजी करत असताना देखील फक्त एक धाव खर्च करत एक महत्त्वाचा गडी, 2 झेल टिपलेले आहेत, 2 रनआउट, 1 स्टंपिंग. एकाच मॅचमध्ये सर्व काही साध्य करणारे विशाल डेरे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण सन्मानित केलंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. नाणेफेक जिंकली होती मायरा 11 भालगुडी संघानं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं कुळे संघाला आणि आमंत्रणाचा स्वीकार करून सलामीची जोडी समीर वारंगे आणि प्रदीप मालपुटे हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोघांनी यापूर्वी एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावरती केलेला आहे. आज आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाची छाप नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सोडलेली आहे आणि आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये दोन्ही फलंदाज काय प्रकारची कामगिरी करणार हे पाहणं निर्णायक आहे. कारण समोरच्या बाजूने तेवढंच तगड आव्हान. आकाश साठे मागच्या मॅचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची एज आहे. मागच्या बाजूला बॉल येतोय गलीमध्ये, किरण येतोय तिकडे बॉलवरती. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. हॅलो हॅलो आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलकाचा शुभारंभ होतोय स्वर्गीय गणेश भाऊ कोणी स्पोर्ट फाउंडेशन कुळे या संघासाठी. ग्रुप बी मध्ये दोन्ही सामने जिंकलेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये टॉपवर राहत असताना या पहिल्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्यांनी आपली जागा बनवली आहे. मायरा 11 भालगुडी संघाचा प्रवास अतिशय संघर्षमय राहिला आहे. पहिल्या मॅचमध्ये ठेच लागली, तिकडे पराभव आला. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये चांगलं कमबॅक करत असताना सामना जिंकला आणि ते देखील या मॅचसाठी पात्र झालेले आहेत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा नक्कीच आपण या हंगामामध्ये पाहतोय. भैरवनाथ करंडक कुळे आयोजकांनी घेतलेले अथक प्रयत्न, अफाट कष्ट आणि परिश्रमातून उभा राहिलेला क्रिकेटचा सोहळा. 6 दिवसीय क्रिकेटचा सोहळा होता. मागचे 4 दिवस यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. 5व्या दिवसामध्ये देखील त्याच दर्जाचं आयोजन, टॉप क्वालिटीचं आयोजन नक्कीच पाहायला मिळतंय आणि ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती गेलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता ऑन स्ट्राईकला प्रदीप पुढे सरसावले, पावलांचा वापर केलाय आणि चेंडू पाठवलाय वाईड इश लॉंग ऑफला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. पाच धावा चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे घेत आहे. आधी जर आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये 14 चेंडू 40 धाव्यांची इनिंग प्रदीप मालपोटे यांच्या बॅटमधून आपण पाहिली आहे आणि पहिला सामना जिकडे सोडलाय तिथूनच या मॅचची देखील सुरुवात केली आहे. जी ज्यावेळेस कुळे संघ दुसरा सामना खेळत होता त्यावेळेस फलंदाजीसाठी आले नाहीत, बाकीच्या फलंदाजांना तिकडे संधी दिली. आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये ती जबाबदारी घेतली आहे. ॲज अ ओपनर खेळताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात त्यांच्यासाठी देखील त्याच आत्मविश्वासानं झाली. दरम्यान चेंडू वाईट बॉल, अतिरिक्त धाव खर्च केली जाते. धावफलक एका धावेने पुढे 6 या अंकावर. थोडीशी दुखापत नक्कीच तिकडे आकाशला जाणवती. प्रत्येक बॉलच्या मागे खांद्यामध्ये थोडासा तणाव आलेला नक्कीच पाहायला मिळेल. तरी देखील लढायचं आहे कारण त्याला देखील माहिती आहे त्यांनी जर इकडे गोलंदाजी केली नाही, या अगोदरच ऑलरेडी गोलंदाजांची कमतरता संघामध्ये आहेत. नवोदित गोलंदाजांना तिकडे गोलंदाजी या अगोदरच्या मॅचमध्ये करताना आपण पाहिलंय. आणि आकाश जर इकडे थांबला तर मोठं संकट टीमवरती येऊ शकतं. मात्र तो जिद्द आणि पेटलेला आहे, चिकाटी त्याच्यामध्ये पाहायला मिळते. माघार कुठल्याही परिस्थितीमध्ये घेणार नाही हेच दाखवतोय आणि ती गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरूच ठेवतोय. दरम्यानचा चेंडू येतोय बॉल डॉट, सोडून दिलाय बॉल आणि तिकडे काय ओ हो मोये मुवमेंट्स पाहायला मिळतील. सोडून दिला बॉल, मागच्या बाजूने मात्र थेट यष्ट्या उडवलेल्या आहेत आणि फलंदाज प्रदीप मालपोटे होत आहेत बाद. नक्कीच या मॅचमध्ये नितीन भाऊ साठे आपल्या
ड्युटी होती परतलेले आहेत, त्यामुळे नक्कीच ते इकडे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आता इथे पुन्हा एकदा शुभम वांद्रेला प्रमोशन दिले जाते. एक गडी बाद झाल्यानंतर तो फलंदाजी मार्गावरती आलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6. एक गडी बाद. प्रदीप मालपोटे आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. मोठं यश आकाशला. नक्कीच आपल्या दुखापतीशी तो लढतोय, मात्र तरी देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी अतिशय सुरेख. त्याला देखील माहिती आहे ते रिझल्ट येणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी या महत्त्वाच्या मॅचमध्ये. 6 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक सुरू आहे पॉवर प्लेचं. यावेळेचा बॉल फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलंय बॉलला. खराब चेंडू आहे. पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या समोरचा बॉल खोदून काढला. बॉलला मिड विकेटला सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही. विकासचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुरेख. कलेक्शन देखील चांगलं होईल तिकडे. पहिला धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. एक गडी बाद 11 धावा निल्सन फिगर स्कोर कार्डवरती आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर नक्कीच दोन्ही संघांसाठी समसमान आहे असं म्हणता येईल आपल्याला. 11 धावा बनवलेल्या आहेत गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे या संघानं. मात्र त्या धावा जमवत असताना एक महत्त्वपूर्ण त्यांचा सलामीवीर डगआउटच्या दिशेनं परतलाय. ही महत्त्वाची आणि जमेची बाजू भालगुडी टीम मायरा 11 या संघासाठी. नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होत आहेत. विकास साठे, शुभम वांद्रे आणि समीर वारंगे. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर समीर वारंगे यांच्या बॅटमधून देखील अर्धशतक आलेला आहे. तो आत्मविश्वास त्यांच्याकडे असेल. आता त्याच आत्मविश्वासावरती स्वार होत असताना कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूने भालगुडी संघ देखील त्याचसाठी रणनीती आखत असेल. कशा प्रकारे आपल्याला समीर यांना बाद करता येईल. आणि समीर जर या मॅचमध्ये लवकरात लवकर बाद झाले तर भालगुडी संघ नक्कीच वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. कुणाला येतोय बॉलच्या खाली. हो झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. आज बऱ्याच संघांसाठी क्षेत्ररक्षण ही विचार करण्यासारखी बाब राहिलेली आहे. बरेचसे झेल सुटलेले आहेत किंवा ग्राउंड फिल्डिंग देखील खराब झाली आहे आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी टीमने प्रचंड प्रमाणामध्ये घेतलेला आहे. सुटलेल्या झेलाचं रूपांतर तिकडे अर्धशतकामध्ये समीर वारंगे यांनी केलंय. भालगुडी संघाच्या माध्यमातून देखील या अगोदर बरेचसे झेल सुटल्यात किंवा खराब मिसफील्ड झाल्यात. त्यांचा देखील त्यांना कुठेतरी फटका बसलेला आहे. आता पुन्हा एकदा झेल सुटलाय. शुभमला जीवनदान मिळत आहे. एक सिंगल येते. धावफलक एका धावेने पुढे जात आहे 12. यावेळेचा बॉल बॅटच्या समोर दिलाय. उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत राज. आणि ज्या विकेटची चर्चा आपण करत होतो ती विकेट आली आहे. समीर वारंगे मैदानात होत आहेत बाद. विकेट क्रमांक 2. समीर वारंगे बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती रंगला असा क्रिकेट हा खेळ. प्रत्येक चेंडूवरती उडवावी प्रतिस्पर्ध्याची विकेट. चौकार षटकारांची व्हावी इथे बरसात. जिंकूया आपण एकमेकांची देऊन साथ. धावूया वेगानं मनामध्ये ठेवून जिद्द. मैदानावर उतरूया होऊन आता सज्ज. हार असूया जीत. खेळवृत्ती जपूया आणि या क्रिकेटच्या नादामध्ये स्वतःला विसरूया. तोच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मायरा 11 भालगुडी या दोन संघांदरम्यान या 5व्या दिवसाची पहिली प्री क्वार्टर फायनलची लढत. 12 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद कुळे संघाच्या. नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश दाखल झालाय. पहिला बॉल बिग हिट करायचा आहे. अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटेज आहे. मागच्या बाजूला बॉल निघेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉल येतोय. 12 या अंकावरती धाव फलक स्थिर आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. पावलं चालली नाहीत, फुटवर्क होत नाहीये तिकडे, दूर राहिलाय बॉल पासून प्रथमेश. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, कनेक्शन होत नाहीये. बॉल येतोय डॉट. चांगली गोलंदाजी विकास याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. हुशार गोलंदाज आहे, कुठल्या क्षणी कुठले चेंडू हाताळायचे याचं चांगलं ज्ञान त्याला आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा पुन्हा एकदा टॅप केलंय, फॉलो थ्रू मध्ये धावबाची संधी आणि तिकडे काय हो 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 चुकी होतीये. शुभम वांद्रे क्रिकेट मधील आत्महत्या करून होत आहेत बाद. विकेट. धक्का क्रमांक 3. DJ Saga SG. काही कमबॅक राहिलंय. आधी पहिल्या मॅच मध्ये पराभव आला, त्यानंतरच्या जिकडे तुम्हाला सामना जिंकणं गरजेचंच होतं त्या मॅच मध्ये देखील विजय प्राप्त केला आणि आता या प्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वर्चस्व नक्कीच निर्माण केलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुमित साठे. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेरचा मारा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. काय जबरदस्त षटक हाताळले विकास साठेनं. फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यास काहीच हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी, फक्त 1 धाव या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्यानं खर्च केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा, 3 गडी बाद. दोन षटकं संपली आहेत. एका जागेवरती शांत आतापर्यंत फलंदाजाला उभं करून ठेवलंय. अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. 2 षटकामध्ये 12 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. किरण राजू साठे गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीचं शेवटचं षटक हाताळले किरणनं. यावेळेचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आहे, खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. विकास येतोय बॉल वरती. सिंगल पेक्षा जास्त काही तिकडे फलंदाजाला प्राप्त होताना पाहायला मिळत नाही. एकेरी दुहेरी धाब्यांनी धावफलक मात्र पुढे जात आहे. बिग हिट करावे लागतील या सामन्यामध्ये. आधी स्वतःचं आयोजन या स्पर्धेचं केलेलं आहे. मोठी जबाबदारी या स्पर्धेचं आयोजन पूर्ण करत असताना आता फलंदाजीच्या माध्यमातून देखील या 2 आयोजकांना त्याच प्रकारची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एका बाजूला प्रथमेश आहे, दुसऱ्या बाजूला सुमित. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटेज. मागच्या बाजूला चेंडू निघालाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक विलास चेंडूला पाठमोरे होत आहेत. पुन्हा एकदा धाव कुठल्याही प्रकारची मिळत नाहीये. काय गोलंदाजी. पहिल्या जर मॅच मध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस भालगुडी संघ खेळत होता तिकडे आजच्या दिवसातील सर्वात महागडी गोलंदाजी त्यांनी साकारली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 30 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 35 धावसंख्येवरती रोखलंय. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीचं कामकाज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय बॉलला, फटका फसलाय. विकास तिकडे अंदाज घेतोय बॉलचा. चांगली नजर ठेवली आहे शेवटपर्यंत. झेल टिपला जाईल आणि सुमित साठे देखील होत आहेत बाद. विकेट. ठरवलं तर सगळं काही शक्य आहे, फक्त माणूस जिद्दीला भेटला पाहिजे. आता ती जिद्द कुळे संघाकडे असणं गरजेचं आहे. आणि यावेळेस गणेश आलेत. पहिलाच बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. राहुल येत आहेत बॉलवरती. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. धावफलक पुढे जात आहे 14.
14 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक आपण पाहतोय. 4च षटकांची लढत आहे, त्यामुळे 8 बॉल शेवटचे बाकी आहे. आता 8 बॉलमध्ये तुम्हाला 4 बिगिट्स तर कशाही खेळाव्या लागतील, तरच हा धावफलक आपल्याला सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. अन्यथा इकडे बालगुडी संघाचं जबरदस्त वर्चस्व या मॅचमध्ये आहे. मगरीची पकड अक्षरशः या मॅचमध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. 14 धावा आहेत, 4 गडी बाद कुळे संघाच्या धावफलकावरती. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. घातक मारा, अक्षरशः जळत्या आगीचे निखारे आतापर्यंत हाताळलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. राज तिकडे येत आहे चेंडूवरती, मात्र पोहोचू शकत नाहीये. निर्मनुष्य जागेमध्ये नो मॅन्स लँडमध्ये चेंडू एक टप्पा घेतोय. तोपर्यंत 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा फक्त 4 धाव्यांचं षटक किरण साठेचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 16 धावा स्वर्गीय गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघाच्या धावफलकावरती आहे. आज जर आपण पाहिलं तर नक्कीच आयोजक मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. गावातील बरेचसे ग्रामस्थ आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेत. तर ग्रामस्थ देखील कुठेतरी नाराज होताना पाहायला मिळत आहेत, कारण या महत्त्वाच्या मॅचमध्ये डू ऑर डायच्या मॅचमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. शेवटचं 1 षटक बाकी असताना शेवटच्या षटकाला सुरुवात होते. शेवटच्या षटकाची जबाबदारी राहुल खोंडगे. या अगोदरच्या मॅचेसमध्ये त्याला नक्कीच आपण सुरुवातीची षटके हाताळताना किंवा पॉवर प्लेची षटकं हाताळताना पाहिलेलं आहे. मात्र इकडे आता डेट ओव्हरची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ करणार हे पाहणं नक्कीच निर्णायक आहे. बाकीच्या 3 गोलंदाजांनी आतापर्यंत शांत ठेवलेला आहे. धावफलक फक्त 16 धावा 3 षटकांमध्ये खर्च झालेल्या आहेत. राहुलच्या माध्यमातून देखील त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा इकडे संपूर्ण बालगुडी टीमला आणि त्यांच्या पाठीराख्यांना असणार आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. राहुल खोंडगे तयार. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, राज येत आहेत बॉलवरती. सिंगल आली आहे, फेकी होते. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. नक्कीच तिकडे मुख्य पंच काय कळवणार. यस, तिसऱ्या पंचांची मागणी नक्कीच अपेक्षेप्रमाणे आपण पाहतोय. धावबाजसाठी 1 धाव तर आलेली आहे. दुसरी पूर्ण होणार का नाही हे नक्कीच पाहिलं जाणार. जर फलंदाज पोहोचले तर 2 धावा, फलंदाज नाही पोहोचले तर 1 गडी देखील बाद होताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल हा नक्कीच निराशाजनक स्वरूपाने समोर येताना कुळे संघासाठी आतापर्यंत जो नक्कीच आहे. मात्र अजूनही 5 बॉल आहे. एखादं षटक जरी तुम्ही इथून पुढे मोठं केलं, म्हणजे आता हे एकच षटक आहे, हे षटक तुम्हाला मोठं करावं लागेल. नक्कीच कमबॅक केलं जाऊ शकतं. 4-5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये बऱ्याच वेळा असं होताना पाहायला मिळतंय. या सेफ आहे फलंदाज. 2 धावा आत्ताच्या पळून पूर्ण होत आहेत. धावफलक 18 या अंकावरती पोहोचत आहे. राहुल खोंडगे पुन्हा एकदा तयार. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा एका टप्प्यावरती चेंडूला तिकडे आहे. यष्टीरक्षक आकाश साठे पाठमोरा होतोय. धाव कुठल्याही प्रकारची मिळत नाहीये. बॉल येईल डॉट. हरिभक्त पारायण गायनाचार्य तुषार महाराज साठे ज्यांच्या माध्यमातून याच स्पर्धेसाठी आपल्याला 5व्या क्रमांकाचं 20,000 रुपयांचं पारितोषिक मिळालंय. ते यांचं आगमन होत आहे आणि मान्यवरांचं आगमन होईल. गणेश मराठे यांच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. मस्ट निडेड बिग हिट मैदानाच्या आतमध्ये येतोय गणेश मराठे. 4 बॉल आतापर्यंत खेळले. 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 2 बिग हिट आल्या तर नक्कीच आव्हानात्मक किंवा गोलंदाजाला लढण्यासाठी तिकडे धावफलक उभा केला जाऊ शकतो.
यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. मिड विकेटचं क्षेत्र निवडलेलं आहे. तिकडे थोडंसं फंबल झालंय. एक धाव आली, चुकी झालेली आहे आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. धाव फलकाने जरूर इकडे थोडासा वेग घेतलाय, मात्र या धावा देखील पुरेशा होणार नाहीत असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा आहेत पहिल्या डावातील शेवटचे 2 बॉल बाकी असताना. गणेश आकुटप्प्याचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅटची वरची कडा लिडिंग एज होती, जेल टिपला जाईल. आकाशने जेल टिपलाय आणि विकेट येईल. गणेश मराठे होत आहेत बाद. शेवटचा बॉल बाकी आहे आणि आकाश साठे तो शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 24 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धाव तिथे कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. पहिला डाव संपला. मायरा 11 संघानं प्रतिस्पर्धी संघाचा डाव, गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन संघाचा डाव 24 धावसंख्येवरती रोखलेला आहे आणि विजयासाठी मायरा 11 बालगुडे संघाला 25 धावा विजयासाठी गरजेच्या 24 चेंडूमध्ये. पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगवडे दारवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला पंचम क्रमांकाचं 20,000 रुपयांचं रोख पारितोषिक प्राप्त झाले. गायनाचार्य हरिभक्त पारायण तुषार महाराज साठे यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. चला गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे टीम क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. उद्योजक सन्मान्य संतोष भाऊ आंग्रे यांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होत आहे. आपलं देखील भैरवनाथ कर्नाटकमध्ये मनपूर्वक स्वागत विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. चला भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगवडे दारवली टीम कॅप्टन या लगेच.
तर पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. हरिभक्त पारायण गायनाचार्य तुषार महाराज साठे यांच्या माध्यमातून आपल्याला 5व्या क्रमांकाचं 20,000 रुपयांचं रोख पारितोषिक झाले. त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य संतोष भाऊ आंग्रे यांना देखील विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 24 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज आहे. खरं तर 24 बॉल मध्ये 25 धावा, त्यामुळे नक्कीच जर आपण पाहिलं तर थोडंसं आव्हान कमी आहे किंवा धावा कमी जमवल्यात पहिली फलंदाजी करत असताना कुळे संघाला असं जाणवत आहे. मात्र गोलंदाजांनी जर तिकडे कष्ट केले, परिश्रम घेतले तर नक्कीच या मॅचमध्ये देखील रंगत येऊ शकते. सहजासहजी तुम्हाला सामना दुसऱ्या टीमसाठी सोडायचा नाही आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न करण्यासाठी पहिलं षटक घेऊन समीर वारंगे गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. तर बालगुडी टीमकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. राहुल खोंडगे आणि आकाश साठे. या अगोदरच्या मॅचमध्ये एक अर्धशतक राहुलनं खेळलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार आपल्या नावावरती केला आहे. तो राहुल खोंडगे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्रायकिंग एंडला. चला, पहिला बॉल डाव्या एसटीच्या बाहेरचा डाऊन दी लेग. पहिला चेंडू खराब येतोय, पंचांनी वाईड बॉल कळवलाय आणि अतिरिक्त धावेने धावफलकाचा शुभारंभ श्री गणेशा होईल. एक धाव धावफलकावरती आहे. 24 बॉल मध्ये 24 ची गरज. यावेळेचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. आकाश साठे झेल टिपला जाईल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागतोय. राहुल खोंडगे होत आहेत बाद. विकेट. ज्यावेळेस खरं तर 4 षटकांच्या लढती झालेल्या आहेत आणि बालगुडी संघाला कमी धाव्यांचा पाठलाग करायचा आहे, त्यावेळेस हा संघ कुठेतरी फसताना आपण पाहिलं या अगोदर देखील. आणि सुरुवात देखील तशीच झाली आहे. पहिला बॉल वाईड आला, मात्र पुढच्या बॉलवरती विकेट आली आहे. मोठा धक्का लागतोय. राहुल खोंडगे बाद होत आहेत आज, जे नक्कीच इन फॉर्म बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज राज. इकडे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी ज्या प्रकारे आपण चर्चा केली मॅचला सुरुवात झाल्याप्रमाणे कष्ट करावे लागतील. नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये जर संघर्ष झाला तर विजय देखील तुमच्याकडे येऊ शकतो. त्यासाठी लढायचं आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए बिन लढे उन पर है धिक्कार. त्यासाठी नक्कीच लढावं लागेल. सामन्यामध्ये एका चमत्कार आवश्यक आहे. तुम्ही तो प्रयत्न केले तर चमत्कार नक्कीच घडेल. यावेळेचा बॉल वेग वाढवलाय, प्रचंड वेग. मात्र वेगाचा ती वेगावरती स्वार होत असताना दिशा अतिरिक्त प्रमाणामध्ये भरकटली जाते. एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. मुख्य पंचांनी तिकडे वाईडची घोषणा केलेली आहे. आता पंचांच्या निर्णयावरती नाराज आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करून नक्कीच सांगतील आपल्याला चेंडू फेर आहे की वाईड आहे. क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित करतोय. एक धाव तर धावफलकावरती आहे. या बॉलची कहाणी नक्कीच तिसरे पंच आपल्याला सांगतील. चला, बाकीचे क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती थांबा. वेळ वाचवायचा आहे याची नोंद घ्या.
थोडंसं क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे थोडासा वेळ नक्कीच घेतला जाईल, कारण अतिशय निर्णायक मॅच आहे आणि एका धावेसाठी इकडे संघर्ष सुरू आहे. ओरडायचा सामना करूया मरोच्या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ या मॅचमध्ये खेळतायत. जो संघ जिंकणार तो 5व्या क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणार आहे. तिकडे संधी येऊ शकते बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. मानाचा करंडकावरती आपलं नाव करण्याची संधी आहे. आज 6 संघांनी स्वप्न पाहिल्यात. 2 संघांचं स्वप्न नक्कीच भंगलं गेलंय. 2 संघ आतापर्यंत या स्पर्धेमधून आजच्या दिवसामध्ये बाहेर पडलेले आहेत. 4 संघांचा प्रवास अजूनही सुरू आहे. मात्र या मॅचमध्ये कोणाला तरी एकाला थांबावं लागेल, त्यामुळे एक धाव महत्त्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण सामना रंगताना पाहतोय आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. मुख्य पंचांना आपला निर्णय मागे घ्यावा लागणार आहे. तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने योग्य रिव्ह्यू घेतलाय हेच म्हणता येईल आपल्याला. डॉट बॉल येतोय, 1 धाव धावफलकावरती 1 गडी बाद. यावेळेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेत, स्वतः समीर येतोय चेंडूच्या खाली. ओहो, काय पाहायला मिळेल तिकडे. अतिशय सोपा झेल, अगदी बेस्ट पोझिशन मध्ये होता खरं तर झेल पकडण्याच्या, आणि त्यानंतर समीरच्या माध्यमातून अशा चुका होणं कुळे संघासाठी किंवा कुळे संघाच्या पाठीराख्यांसाठी अपेक्षित नाहीये. सोपा झेल होता आणि राज साठे मागच्या मॅचमध्ये त्याने देखील आपल्या डावाला सावरलं होतं. कमी धावा जरी बनवायच्या असल्या तरी त्यानं मात्र ती जबाबदारी घेतली होती आणि आपल्या संघाला विजयाची नौका पार करून दिली होती. त्या राज साठेला इकडे जीवनदान मिळत आहे. कमी धाव्यांचा सामना आहे. वारंवार आपण चर्चा करत असतो, ज्यावेळेस कमी धावा तुम्हाला रोखायच्या आहेत त्यावेळेस गोलंदाजांप्रमाणे क्षेत्ररक्षकांना देखील जास्तीचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. आता स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली होता समीर, झेल सुटलेला आहे. त्या दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक पुढे जाते 2. 20 बॉलमध्ये 23 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. आकाश साठे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जमेची बाजू मायरा 11 बालगुडी टीमसाठी. तर आकाश जर इकडे लवकरात लवकर बाद करण्यामध्ये यश आलं तर कमबॅक पुनरागमन आणि या सामन्यावरती होल्ड देखील प्राप्त करू शकतात गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे. चला वेळ वाचवायचा आहे टीम. आकाश खरं तर सकाळच्या सत्रापासून फलंदाजी करत असताना थोडासा अपयशी राहिलाय. मात्र जी 2 सामन्यांमध्ये कसर पडलेली आहे ती इकडे भरून काढावी लागेल. चला वेळ वाचवायचा टीम गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे. बराचसा वेळ खर्च केला जातोय. पुढचा बॉल डावखुरे आताच्या फलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल कट केलाय, स्क्वेअर कट, टकाटक पाठवलं बॉल सीमारेषा पलीकडे. गॅप मधून चेंडू फरार, चौकार, 4 धावा. शानदार चौकार, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फटका मागे. आकाशनं जी ताकद दाखवली आणि चौकार. वेग होता प्रचंड, त्या वेगाचा वापर करत असताना चेंडू गॅपमध्ये पाठवला. आकाशला देखील माहिती आहे ग्रास ग्राउंड आहे, 30 यार्ड सर्कल बीड झालं तर नक्कीच चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल. इथे कमाल पाहायला मिळते. स्लोअर 1 गती परिवर्तन चकमा दिलाय आणि काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. आपल्या डाव्या बाजूला सरकत असताना सुमित साठे यांनी जबरदस्त झेल टिपलाय. सांगतायत हा तर माझ्यासाठी डाव्या हाताचा खेळ आहे. विकेट, फलंदाज बाद. खरं तर अनुभवी खेळाडूचं प्रतीक आहे समीर वारंगे, तेच दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. यावरचा बॉल वेगानं टाकला होता, त्यावरती आकाश साठेनं चौकार खेळला. मात्र त्यानंतरचा बॉल स्लोअर 1 गती परिवर्तन, बोटर रोल केले, बॅटची एज. यश त्यांच्या मागे झेल मात्र सुपर्ब
अफलातून झेल तिकडे टिपलेला आहे आणि आकाश साठेला देखील परतावं लागलंय. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये धारतीर्थी पडलेत. आता मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी विकास साठे मैदानात दाखल झालाय. 18 बॉलमध्ये 19 धाब्यांची गरज आहे. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली तसं आपण चर्चा केली होती, कुळे संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाहीत. प्रदीप मालपोटे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राईट आर्म राऊंड दी विकेट. पहिला बॉल उडवलाय, चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत अमित, प्रयत्न करतायत मात्र खिलाडी के मस्तक पर दस्तक. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील आधा डझन. षटकार. नक्कीच वाऱ्याच्या प्रवाहाने देखील साथ इकडे राज यांना मिळालेली आहे. षटकार येतोय सुरेख. 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटेज पहिल्या प्रयत्नामध्ये तिकडे फसला होता प्रयत्न, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जाईल. मागच्या बॉलचं प्रत्युत्तर जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. फलंदाज बाद. विकेट. किसी के चेहरे का रंग खिल गया, कुछ न हुआ आज कोई उसको मिल गया. DJ बात हवा हवा है हवा, खुशबू लुटा दे. अजून एक फलंदाज बाद झालाय. राज बाद झालाय 3ऱ्या क्रमांकाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी साठे. विकास आणि विकी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही 16 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचणार का याच्याकडे नक्कीच प्रेक्षकांच्या नजर आहेत. ते कमीत कमी धावसंख्येवरती सामना रंगतोय. लो स्कोरिंग मॅच आहे. 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. ती जमेची बाजू गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे टीमसाठी. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला कव्हर्सला सिंगल आली. फिर क्षेत्ररक्षक येत आहेत. उशीर झाला फेकी करायला सुमित यांना. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 14. एका धावेला महत्व या मॅच मध्ये. अंधार किती दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हारलो तरी चालेल पण इतिहास घडवायचा असतो. इकडे हार आली तरी चालेल मात्र तो संघर्ष त्या प्रकारे तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुमच्या पराभवाची नोंद इतिहासामध्ये घेतली जाईल मात्र तुमच्या संघर्षामध्ये तेवढा दम पाहिजे. पुढे सरसावत गती परिवर्तन केले. बॉलला अनुभव आहे. या अगोदर देखील आपण पाहिलंय समीर यांना गोलंदाजी करत असताना तो अनुभव त्यांनी दाखवला. इथे देखील प्रदीप तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम आपापल्या डगआउटकडे वाटचाल करा. 11 धावा गरजेच्या आहेत 14 बॉल मध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक प्रदीप मालपोटे यांचं. खरा बॉल, फुल टॉस, उडवलाय बॉल. सीमारेषेच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू आहे बॉलचं. उंची प्राप्त केली, लांबी देखील प्राप्त करतोय. एका टप्प्यावरती पाठवला बॉल सीमारेषा पार. चौकार. एखादा खरा बॉल तुम्हाला सामन्यापासून दूर घेऊन जाणार आहे आणि तोच खरा बॉलाला स्लो रन करण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटला असावा. फुलटॉस आला त्यावरती विक्की मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. छोटा पॅक बडा धमाका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 4 धाव्यांसाठी चौकार. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस स्टान्स ओळखला, दूर ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाच्या बॉडीपासून. त्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये दिशा भरकटली जाते. वाईट बॉल. पंच रमेश मिरगणे सह कळवतायत आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावफलक पुढे जाते. विजयाच्या अजून जवळ घेऊन जात आहे बालगुडी संघाला. फक्त 6 धाव्यांची गरज. पुढे सरसावत बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग चांगला होता. वेगाने बॅट तर फिरवली मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय.
3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहे. 12 बॉलमध्ये शेवटच्या 6 धावा गरजेच्या आहे. 6 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 12 चेंडू बाकी आहे. नक्कीच इकडे प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा आहे. तर एक 40 धावसंख्येपर्यंत धावफलक पोहोचला असता तर चांगली मॅच झाली असती. मात्र कमीत कमी धावसंख्येवरती रोखले भालगुडी टीमनं कुळे संघाला. आणि विजयाचे प्रबळ दावेदार या मॅच मध्ये मायरा 11 भालगुडी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रथमेश मांडेकर यांच्या हातामध्ये या षटकाची जबाबदारी दिली आहे. ऑन स्ट्रायकिंग एंडला विकास आहे. शांत खेळाडू आहे, संयमी खेळाडू आहे. त्याला माहिती आहे अशा सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. तो विकास मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू नक्कीच भालगुडी टीमसाठी. 12 बॉल 6 ची गरज. प्रथमेश मांडेकर गोलंदाजी मार्गावरती तयार. पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा. हलक्या हाताने टॅप केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघालाय. नवनाथ साठे येतात वेगानं चेंडूवरती. फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल. याच अगोदरच्या बॉलवरती आपण चर्चा केली ती. विकासला माहिती आहे या सिच्युएशन मध्ये काय करायचं. डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे. फक्त चेंडूला टॅप केला हलक्या हातानं. सिंगल घेतली आहे. 5 धावा दूर आहेत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून. आकुटॅपाचा बॉल. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळण दिलंय. मिड विकेटच्या दिशेनं शुभम वेगात आलाय. चांगलं कलेक्शन केलंय. फेकी देखील सुरेख होते. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. या एकेरी दुहेरी धावा भालगुडी संघाला काही फरक पडणार नाही. ते अजून विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. मात्र कुळे संघासाठी एक धाव धोकेधोकी ठरणार आहे. फलंदाजी करत असताना बरेचसे डॉट्स बॉल खरं तर आले कुळे संघासाठी. त्या डॉट्स बॉल जर वरती एकेरी दुहेरी धावा जरी आल्या असत्या तरी 35-40 पर्यंत धावफलक पोहोचता असता. मात्र त्या एकेरी दुहेरी धाव्यांचा अभाव कमी पडला आणि त्याचमुळे इकडे आता या सामन्यापासून दूर जात आहेत. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर कटचा फटका. 440 होलचा झटका आणि तिकडे सामना संपवला. विकास साठेनं या चौकाराच्या साहाय्यानं. मायरा 11 भालगुडी या संघानं या मॅच मध्ये बाजी मारली आहे आणि आजच्या दिवसामध्ये पहिला संघ ठरलाय क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच मायरा 11 भालगुडी संघानं सामना जिंकला. मात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम कुळे संघाने केलंय. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. थँक्यू विजय. अतिथी मान्यवरांचा आणि या स्पर्धेचे प्रमुख बक्षीसदाते आहेत त्यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. गायनाचार्य हरिभक्त पारायण तुषार महाराज साठे, त्याचप्रमाणे युवा उद्योजक संतोष भाऊ आंग्रे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. मान्यवरांना विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी या. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. 1 षटक हाताळलं, 1 धाव खर्च केली, 1 गडी बाद केलाय आणि फलंदाजी करत असताना 5 धावा नॉट आउट चौकाराच्या साहाय्याने ज्याने सामना संपवलाय तो विकास साठे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, विजयाचा शिल्पकार. चला विकास, विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज व्हा. भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगवडे दारवली संघानं नाणेफेक जिंकली. सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू. विनंती आहे टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजे संघ आपणास देखील विनंती आहे आपले 2 सलामीचे आघाडीचे बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 4 षटकांची लढत आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सामन्याला जशी सुरुवात होईल मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा भैरवनाथ करंडक कुळे पहिल्या पर्वाचा थरार. आणि ऐकूयात योगेश सावळे सरांना. सर या, आपलं स्वागत आहे.